नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल मोरे आणि आपण पाहत आहात अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा युट्यूब चॅनल. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते इयत्ता 12वी पर्यंतच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 10वीचा चॅप्टर 5 नंबरचा हिट. तर हा चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. हा चॅप्टर सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्पॉन्सर केलाय अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेने. या प्रशालेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम, इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी सेमी इंग्रजी माध्यम, तसेच इयत्ता 11वी 12वी सायन्स आर्ट कॉमर्स या तिन्ही शाखांचे प्रवेश सुरू आहे. तर तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्यावरती कॉल करा आणि आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. तर तुम्ही जर बाहेरगावचे विद्यार्थी असाल तर या ठिकाणी तुम्हाला हॉस्टेलची सोय उपलब्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आजचा टॉपिक सुरू करूया, हीट. तर यामध्ये पाहणार आहोत आपण लेटेंट हीट, रेजिलेशन, एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर यामध्ये असे आपण टोटल 5 पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर पहा, कॅन यू रिकॉल व्हॉट इज डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. तर तापमान आणि उष्णता यामध्ये फरक काय हे विचारलेले आहे आपल्याला. त्याचबरोबर सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट आर द डिफरंट वे ऑफ हीट ट्रान्सफर. तर आपल्याला यामध्ये सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे की हीट जे ट्रान्सफर होते एका ठिकाणाकडून दुसऱ्या ठिकाणी, तर त्याचे वेज कोणकोणते आहेत ते विचारलेले. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे दोन टॉपिक होते, हीट टेम्परेचर आणि हीट ट्रान्सफर वेज, तर हे आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये पाहिलेले आहे. In the previous standard, we have learned about heat and different type of heat transfer. We have also performed few experiments related to expansion and contraction of solids, liquid and gases. तर आपण सॉलिड, लिक्विड अँड गॅसेसचं एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन कसं होतं ते आपण पाहिलेलं आहे. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? आकुंचन आणि प्रसरण. We have learned about the difference between heat and temperature. We have also seen how temperature is measured using a thermometer. तर तापमापी थर्मोमीटरच्या साहाय्याने आपण टेम्परेचर कसं काउंट करायचं हे पण आपण पाहिलेले. कन्सेप्ट लाईक लेटेंट हीट ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन, एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, ड्यू पॉइंट, ह्युमिडिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी एक्सेट्रा आर रिलेटेड टू सर्टन फेनोमेना एक्सपेरिमेंट्स experienced by us in our day-to-day life. Let us learn more about this concept. तर हे जे कन्सेप्ट आहेत आपण दैनंदिन जीवनामध्ये जे पाहत आहोत त्याविषयी आपल्याला काय करायचंय, डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर पहा, फर्स्ट त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे लॅटंट हीट. लॅटंट हीट मध्ये पहा आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, ट्राय दिस करून पहा असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. तर पहा डायग्राम पहा, अगोदर फिगर. लॅटंट हीट पहा, एक स्टँड दाखवलेलं आहे, त्याला आपण काय केलेलं आहे, थर्मोमीटर बांधलेलं आहे. त्याचबरोबर आईस क्यूब्स म्हटलेले किंवा पीसेस आहेत त्या बिकर मध्ये किंवा ग्लासवेअर असेल एखादं. त्याचबरोबर बर्नर आणि स्टँड असं त्या फिगर मध्ये दाखवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा आता ट्राय दिस फर्स्ट पॉइंट पहा त्यामधला, टेक अ फ्यू पीसेस ऑफ आईस इन अ ग्लास बिकर ॲज शोन इन फिगर. तर फिगर मध्ये ज्या प्रकारे दाखवलेलं आहे त्या प्रकारे काय करायचं आपल्याला, त्या ग्लास बिकर मध्ये काही आईस जो बर्फ आहे त्याचे पीसेस टाकायचे आहेत. सेकंड, इन्सर्ट द बल्ब ऑफ ए थर्मोमीटर इन आईस अँड मेजर इट्स टेम्परेचर. तर आपल्याला काय करायचं, थर्मोमीटर घ्यायचा, त्याचा जो बल्ब आहे रेड कलरचं जे त्यामध्ये काय आहे मर्क्युरी, रेड कलरचं काय असणार त्यामध्ये मर्क्युरी. तो बल्ब जो आहे तो कशात काय करायचं, इन्सर्ट आईस मध्ये करायचं आणि त्याचं टेम्परेचर मेजर करायचं. तर ओके. तर थर्ड पहा, पुट द बिकर ऑन अ स्टँड अँड हीट द आईस युजिंग बर्नर.
तर बर्नरच्या साह्यानं तो जो ग्लास बिकर आहे आईस ठेवलेला तो बर्नरवर ह्या स्टँडवरती ठेवायचा. ग्लासवेअरमध्ये जो आईस पीस टाकलेला आहे तो बिकर जो आहे तो काय करायचा स्टँडवरती ठेवायचा आणि त्याला काय करायचं हीट करायचं बर्नरच्या साह्यानं. 4 नंबर, रेकॉर्ड द टेम्परेचर युजिंग द थर्मोमीटर आफ्टर एव्हरी मिनिट. प्रत्येक मिनिटानंतर काय करायचं त्या थर्मोमीटरचं टेम्परेचर आपल्याला काउंट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे तापमान प्रत्येक मिनिटाला मोजल्यानंतर आपल्याला एक ठराविक डिफरन्स त्यामध्ये पाहायला भेटेल. तर 5 नंबरचा पॉइंट आहे ॲज द आईस इज हिटेड. ज्यावेळेस आईस हीट होणार आहे पहा इट स्टार्ट मेल्टिंग स्टर द मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर. तर काय होणार आहे ज्यावेळेस आपण पाहिलं आईस इज कन्व्हर्टेड इनटू वॉटर इन प्रेझन्स ऑफ हीट. ज्यावेळेस आपण आईसला हीट देतो त्यावेळेस त्याचं काय होणार आहे वॉटर तयार होणार आहे आणि जे वॉटर तयार झाल्यानंतर काय करायचं ते मेल्ट होतं. हीट दिल्यानंतर तो जो आईस आहे तो मेल्ट व्हायला सुरू होतो आणि मेल्ट व्हायला सुरू झाले की आपण एक स्टररच्या साह्यानं ते जे सोल्युशन असणारे म्हणजे मिक्सचर जे आहे आईस आणि वॉटर ते काय करायचं स्टर करायचं. तर पुढे पहा आपल्याला काय सांगितलेले 6 नंबरचं पॉइंट पहा कंटिन्यू द हिटिंग इवन आफ्टर आईस स्टार्ट मेल्टिंग. काय करायचे कंटिन्यू हिटिंग द्यायचं त्याला आईस ज्यावेळेस मेल्ट होणार त्यावेळेस. आणि लास्टचा पॉईंट दिलेला 7 नंबरचा ड्रॉ अ ग्राफ ऑफ टेम्परेचर व्हर्सेस टाइम. तर हा एक्सपेरिमेंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय ग्राफ तयार करायचा आहे टेम्परेचर व्हर्सेस टाइम. तर ओके पाहूया आपल्याला त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय पाहायला भेटलं ते. You will observe that the temperature of mixture remains 0 degrees Celsius till the ice melt completely. पहा if you continue heating your after conversion of all the ice into water. बघा सुरुवातीला काय होतं 0 डिग्री सेल्सिअस होतं त्यानंतर काय झालं तुम्ही हिटिंग सुरू केलं की त्याचं कन्वर्जन कसं झालेलं आहे आईस इंटू वॉटर. The temperature of water start rising and reaches 100 degrees Celsius at the temperature of water start converting into steam. पहा सुरुवातीला काय होणार ज्यावेळेस तुम्ही टेम्परेचर द्याल त्यावेळेस आईसचं काय होतं थोडं थोडं वॉटरमध्ये कन्वर्जन होईल आणि वॉटरचं कन्वर्जन 100 डिग्री सेल्सिअसला वॉटर इज कन्वर्टेड इनटू स्टीम. तर असं आपल्याला त्या एक्सपेरिमेंटमध्ये पाहायला भेटेल. द ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस टाइम इज शोन इन फिगर 5.2. तर तो जो ग्राफ आहे तो पहा बघा पुढे पेज नंबरवरती दिलेला आहे आपल्याला टेम्परेचर वर्सेस टाइम. इन दिस ग्राफ पहा पेज नंबर 62. इन दिस ग्राफ लाइन AB represents conversion of ice into water at constant temperature. When ice is heated it melts at 0 degrees Celsius and converted into water at this constant temperature. The ice absorbs heat energy during this transition and the absorption of energy continues till all ice is converted into water. तर यामध्ये काय होणार आहे एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाईल आणि जो आईस आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल तर वॉटरमध्ये त्याचं कन्वर्जन होईल. The temperature remains constant during this transition. यामध्ये पहा टेम्परेचर कसं असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. दिस कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द आईस कन्वर्ट इन टू वॉटर इज कॉल्ड मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. तर काय होणार आहे आईस कन्वर्ट्स इन टू वॉटर इज कॉल्ड द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. म्हणजेच काय ज्यावेळेस आईस जो बर्फ आहे त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होईल तर त्याला काय म्हणतात त्याचा मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. Thus during transition of solid phase into liquid the object absorb heat energy. तर काय होणार आहे सॉलिड फेज ची लिक्विड फेज मध्ये ट्रान्सफर होताना कन्वर्जन होताना हीट ऍब्सॉर्ब केली जाईल. बट इट्स टेम्परेचर डज नॉट इन्क्रीज. तर त्याचं काय टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे का नाही. दिस हीट एनर्जी इज युटिलाइज फॉर विकनिंग द बॉन्ड बिटवीन द ॲटम. तर काय होणार आहे हीटचा यूज कशासाठी केला जाणार आहे विकनिंग द बॉन्ड बिटवीन ॲटम मधले जे बॉन्ड आहेत ते वीक करण्याचं काम हे हीट करणार आहे किंवा मॉलिक्यूल मधले इन द सॉलिड अँड ट्रान्सफर हीट इन टू लिक्विड फेज. त्याचं काय होणार आहे
सॉलिड फेज मधले जो आयटम असेल मोलिक्युल असेल त्याचं काय होणार बॉन्ड जे आहेत ते वीक करणार हीट देऊन आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्याला लिक्विड स्टेट मध्ये पाहायला भेटणार आहे अँड ट्रान्सफर इट इनटू लिक्विड फेज. Heat energy absorbed at constant temperature during transformation of solid into liquid is called latent heat of fusion. तर पहा यामध्ये काय होतंय जी एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते आणि त्याच वेळेला काय कॉन्स्टंट टेम्परेचर असताना त्यावेळेस सॉलिडचं काय कन्व्हर्जन होतं लिक्विड मध्ये आणि त्यालाच काय म्हणतात लेटेंट हीट ऑफ फ्युजन. फ्युजन म्हणजे काय वितळणे. तर पहा डेफिनेशन दिलेली स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन बोल्ड मध्ये the amount of heat energy absorbed at constant temperature by until mass of a solid to convert into liquid phase is called the specific latent heat of fusion. तर पहा काय होते amount of heat absorbed at constant temperature by unit mass of a solid आणि solid is converted into liquid phase is called the specific latent heat of fusion. तर त्यालाच काय म्हणतात latent heat of fusion. तर असा हा एक्सपेरिमेंट आहे. तर पहा त्यामध्ये once all the ice is transferred into water the temperature of water start rising. तर त्या वॉटरचं टेम्परेचर काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. इट increases up to 100 degrees Celsius. Line BC in the graph represent rise in temperature of water from 0 degrees Celsius to 100 degrees Celsius. Thereafter even though heat energy is supplied to water its temperature does not rise. तर therefore even though heat energy is supplied to water its temperature does not rise. तर त्यामध्ये टेम्परेचर जे आहे काय ते इन्क्रीज होणार नाही. The heat energy is absorbed by water at this temperature and used to break the bond between molecule of the liquid and convert the liquid into gaseous state. तर यामध्ये काय होणार आहे बॉन्ड ब्रेक होणार आहेत आणि जो सॉलिड आहे त्याचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होणार आहे आणि जे लिक्विड आहे त्याचं काय होणार आहे गॅस स्टेट मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. Thus during transformation from liquid phase to gas phase heat energy absorb. बघा लिक्विड फेजचं कशात होतंय गॅस फेज मध्ये त्यामध्ये काय होणार आहे हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होणार आहे. हीट एनर्जी इज ऍब्सॉर्ब बाय द लिक्विड बट इज टेम्परेचर डज नॉट चेंज. हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होणार आहे परंतु टेम्परेचर त्याचं काय होणार आहे चेंज होणार नाही कारण हीट आणि टेम्परेचर ह्या दोन्ही पण काय डिफरंट डेफिनेशन आहेत. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द लिक्विड ट्रान्सफर इन टू गॅसेस स्टेट इट कॉल्ड द बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड. तर त्या लिक्विडचा त्याला काय म्हणतात बॉइलिंग पॉइंट. ओके नेक्स्ट द हीट एनर्जी ऍब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इन टू गॅस. तर यामध्ये काय होत आहे लिक्विडचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये होत आहे गॅसमध्ये होत आहे. इज कॉल्ड द लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. तर या ठिकाणी जे लिक्विड आहे त्या लिक्विडला अगेन हीट दिली की त्याचं काय होते गॅसेस स्टेटमध्ये रूपांतर होते आणि यालाच काय म्हणतात लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. याला काय म्हणतात वेपर म्हणजे काय वाफा त्याला काय म्हणतात लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. तर पहा the amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of a liquid to convert into gaseous phase is called the specific latent heat of vaporization. तर पहा अमाउंट ऑफ हीट काय केली जाते ऍब्सॉर्ब केली जाते ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ ए लिक्विड. काय युनिट लिक्विडच्या ह्याला the amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of a liquid to convert it into gaseous phase is called the specific latent heat of vaporization. तर यामध्ये काय होणार लिक्विड स्टेट इज कन्वर्टेड इनटू gaseous state and it is known as latent heat of vaporization. Okay, so next different substances have different melting points and boiling points. The value of melting point, boiling point and latent heat depend on atmospheric pressure. तर पहा dilute acid असेल different substances have different melting points and boiling points. The value of melting point, boiling point and latent heat depend on atmospheric pressure. तर ज्या या व्हॅल्यू आहेत त्या कशावरती डिपेंड असतात ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर आपल्याला बघा
या ठिकाणी एक काय दिलेला आहे, चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये पहा सबस्टन्सेस म्हटलेलं आहे, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. तर अशा काही त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर पहा, यूज युअर ब्रेन पॉवर इन दिस कन्सेप्ट ऑफ लॅटेंट हीट ॲप्लिकेबल ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गॅसेस फेज इनटू लिक्विड फेज अँड फ्रॉम लिक्विड फेज टू सॉलिड फेज. फॉर्मेशन पाहिजे आहे आपल्याला गॅसेस फेज टू लिक्विड फेज अँड लिक्विड फेज टू सॉलिड फेज. आणि सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे, फेअर डज द लॅटेंट हीट गो ड्युरिंग दिस ट्रान्सफॉर्मेशन. तर हे दोन क्वेश्चन तुम्ही पहा आणि आपल्याला पुढच्या नेक्स्ट टॉपिक मध्ये पाहणार आहोत रिजिलेशन. आणि रिजिलेशन मध्ये एक महत्वाचा आपण एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. त्याचं एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर हा जो एक्सपेरिमेंट आहे तो पाहणार आहोत आपण होप्स ॲपरेटस. कारण का तर हा खूप महत्वाचा ॲपरेटस आहे आणि यावर आपल्याला एखादा काय केला जातो, हे जे आहे होप्स ॲपरेटस यावर जे काय केलं जातं आपल्याला एक इक्वेशन किंवा एक्सपेरिमेंट लिहिण्यासाठी विचारला जातो. तर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. आयोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय. 11वी 12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्सची सुविधा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 9421 78 38 93. मोबाईल क्रमांक 9421 78 38 93.